अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी धानोरा तीर्थ येथील 24 वर्षीय गर्भवती दीपाली दयानंद वाघमारे ही महिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आली होती व तिला 16 डिसेंबर 2025 रोजीच्या 11 वाजेपर्यंत प्रसूतीसाठी सीझर करण्याची तयारी करून ऑपरेशन थिएटरमधून अचानकपणे संशयास्पद लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवण्यात आले होते व रस्त्यातच या महिलेचा तिच्या पोटातील बाळासह मृत्यू झाला होता। सदर महिलेस ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे दाखल केले असता एका महिला डॉक्टरसह सर्वच डॉक्टर उपस्थित होते। तर या महिलेस लातूरकडे का पाठवले? जर येणारा पेशंट लातूरकडेच पाठवला जाणार असेल तर लाखो रुपये मासिक वेतन घेणाऱ्या या डॉक्टरांची आवश्यकताच कशाला, अशा आणि अनेक प्रश्न नागरिकातून उपस्थित होत असून सदरी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथील कार्यरत डॉक्टरांचे खाजगी दवाखाने बंद करावेत, अशा मागणीचे निवेदन शिवक्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत मुळे पाटील यांनी वरिष्ठांकडे सादर केले आहे। पाहुयात ते काय म्हणत आहेत। नमस्कार, मी प्रशांत मुळे, शिवक्रांती बहुजन संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दिनांक 16/12/2025 रोजी बाळंतपणासाठी गेलेल्या दीपाली दयानंद वाघमारे या भगिनीचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला। त्या अनुषंगाने आम्ही आज जिल्हा शल्य चिकित्सक साहेब यांना रीतसर निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि या प्रकरणामध्ये रीतसर चौकशी व्हावी आणि संबंधित सर्वच डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेले आहे। जर आज सामान्य कुटुंबातील दीपालीताईंची जर ही अवस्था या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाली असेल आणि त्यांना न्याय देण्यासाठी जर अहमदपूर चाकूर मतदारसंघातील कुठलेही नेते पुढारी त्यावर बोलत नसतील तर हे प्रकरण सर्वसामान्य कार्यकर्ते आपल्या हातामध्ये घेऊन 26 जानेवारी रोजी या कार्यालयावर सर्व बहुजन समाज घेऊन आम्ही बोंबाबोंब आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। जोपर्यंत संबंधित डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही संघटनेच्या वतीने शांत बसणार नाहीत। तसेच अहमदपूर शहरामध्ये याच ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी आपले वैयक्तिक दवाखाने नियमबाह्य चालू केलेले आहेत, त्यातून त्यांनी कोट्यावधी रुपये कमावलेले आहेत। त्याच पैशाची या डॉक्टरांना मस्ती आली आहे, त्याच्यामुळेच हे प्रकरण 50 लाख रुपये देऊन मिटवण्याचा सुद्धा यांचा मानस आहे, अशी चर्चासुद्धा अहमदपूर तालुक्यामध्ये सातत्याने होताना दिसत आहे। मयत दीपाली दयानंद वाघमारे या ताईला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही संघटनेच्या वतीने या कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन करणार आहोत। जय हिंद, मराठा।